आज आपण ॲनी बेझंट यांच्या जीवन कार्याविषयी माहिती मिळवणार आहोत. चला तर मग वाचूया ॲनी बेझंट यांचे जीवनचरित्र. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत डॉक्टर ॲनी बेझंट या आयरिश स्त्रीचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 साली झाला. त्यांचे शिक्षण इंग्लंड व जर्मनीत झाले. 1867 मध्ये त्यांचा विवाह रेव्हरंड फ्रँक बेझंट यांच्याबरोबर झाला, परंतु पती पत्नीतील तणावामुळे इसवी सन 1877 त्यांचा घटस्फोट झाला. सुरुवातीच्या काळात डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इंग्लंडमधील आगपेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. 1893 मध्ये शिकागो येथील धर्म परिषदेत त्यांनी भाग घेतला व त्या हिंदू धर्म व संस्कृतीकडे आकर्षित झाल्या. त्यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. मॅडम ब्लॅव्हेटर्की व कर्नल ऑलकॉट यांनी स्थापन केलेल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या सदस्य बनल्या. पुढे त्या सोसायटीचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. मॅडम ब्लॅव्हेटर्की यांचा सिक्रेट डॉक्ट्रिन हा ग्रंथ त्यांनी वाचला व जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे यावर त्यांचा विश्वास बसला व त्या विचारप्रणालीसाठी 1893 मध्ये त्या भारतात आल्या व भारतालाच त्यांनी आपली कर्मभूमी मानले. जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. डॉक्टर ॲनी बेझंट यांचे राजकीय कार्य. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इसवी सन 1898 मध्ये प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यास बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. पुढे याच कॉलेजचे रूपांतर बनारस हिंदू विद्यापीठात झाले. भारताचा सांस्कृतिक वारसा उज्ज्वल आहे असे त्या म्हणत. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्या समाजवादी विचारसरणीच्या होत्या. 1875 मध्ये चार्ल्स ब्रेडलाफ या विचारवंताबरोबर द फुट्स ऑफ फिलॉसॉफी हा प्रबंध त्यांनी लिहिला. त्यांच्या या लिखाणाबद्दल त्यांना 6 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. डॉक्टर बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रचारासाठी भारत व जगात दौरे करून जगात शांतता व बंधुभाव नांदावा म्हणून उपदेश केला. पाश्चात्य शिक्षणाला प्राचीन भारतीय विद्येची जोड देऊनच भारतीय समाजाचे उन्नयन करता येईल असे त्यांचे मत होते. परंतु बरीच वर्ष कार्य केल्यानंतर केवळ धार्मिक व शैक्षणिक सुधारणांनी प्रगती होणार नाही. त्यासाठी स्वशासनाचे अधिकार भारतीयांना मिळाले पाहिजे हे लक्षात आल्यावर त्यांनी जनजागृती केली. 1914 साली त्यांनी कॉमनवेल्थ नावाचे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचा मुख्य हेतू ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वशासित वसाहतीचा दर्जा मिळवून देण्याचा होता. तसेच त्यांनी न्यू इंडिया नावाचे दैनिक सुरू केले. इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना राजकीय मागणी जोराने रेटल्यास इंग्लंड त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे त्यांना वाटायचं. इंग्लंडची अडचण ही भारताची सुवर्ण संधी आहे. इंग्लंडने द्यावयाची ती भीक नसून तो भारतीयांचा अधिकार आहे. इंग्लंडने आपले शासन भारतावर वर्षानुवर्ष लादणे मुळीच समर्थनीय नाही असे निर्भीडपणे त्या मांडत होत्या. चळवळीचे कार्य. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली. होम रूल म्हणजे स्वशासन. आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार आपण प्राप्त करून घेणे म्हणजे होम रूल होय. ही चळवळ मुळात आयर्लंड या देशातील लोकांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू केली होती. बेझंट यांनी या चळवळीचे बारकाईने निरीक्षण करून भारत व आयर्लंड या दोन्ही देशांची राजकीय समस्या सारखीच असल्याने आयर्लंडप्रमाणे भारतातही होम रूल चळवळ सुरू केल्यास भारतीय लोकांमध्ये जागृती निर्माण होईल असे त्यांना वाटत होते.
म्हणून त्यांनी भारतात होम रूल लीगची स्थापना केली. विशेष म्हणजे एका ब्रिटिश महिलेने इतक्या तळमळीने आणि निर्भीडपणे भारताच्या कल्याणासाठी झटणे हा अनुभव भारतीयांसाठी अभूतपूर्व होता. त्यांनी मद्रासला वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. डॉ. ॲनी बेझंट यांचे परदेशातील कार्य. होम रूल चळवळ केवळ भारतापुरती मर्यादित न राहता तिने परदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. इंग्लंड व अमेरिका या देशात होम रूलचा प्रचार कार्यास सुरुवात झाली. तेथील वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली. अमेरिकेत इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणावर सडकून टीका होऊ लागली. अमेरिकेतील लोकमत हिंदी स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल व्हावे म्हणून सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होम रूलची शाखा स्थापन करण्यात आली व त्याच्या वतीने यंग इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले की ज्या वृत्तपत्राने हिंदुस्थानच्या प्रश्नांची सत्यस्थिती अमेरिकन लोकांसमोर मांडण्याची कामगिरी केली. इंग्लंडमध्येही होम रूलच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. ॲनी बेझंट यांनी ब्रिटिश मजूर नेत्यांना हाक दिली. त्यांच्या प्रयत्नाने इंग्लंडमधील अनेक नेते हिंदी स्वराज्यास अनुकूल बनू लागले. आकर्षक व्यक्तिमत्व, रसाळ वाणी, भारताबद्दलची तळमळ व आत्मीयता इत्यादी गुणांमुळे त्यांचा भारतीयांवर प्रभाव पडला. लोकमान्य टिळक व होम रूल चळवळ याविषयी माहिती पहा. 1908 मध्ये टिळकांच्या अटकेने काँग्रेसची चळवळ थंडावली, परंतु ज्यावेळी टिळकांची सुटका झाली तो काळ महायुद्धाचा होता. या काळात जर सरकारकडे काही राजकीय मागण्या मागितल्यास सरकार त्या नाकारू शकत नाही, परंतु त्यासाठी जनतेत जागृती करणे गरजेचे होते. याच वेळी जहाल मवाळैक्य निर्माण झाले. विशेष म्हणजे मुस्लिम लीग देखील काँग्रेसमध्ये सामील झाली. टिळकांनी राजकीय जागृतीसाठी अधिवेशनात टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली. दोन्ही होम रूल लीगमध्ये संघर्ष नको म्हणून त्यांनी आपले कार्यक्षेत्र ठरवून घेतले. टिळकांची होम रूल मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, वऱ्हाड, मध्य प्रांत इत्यादी तर उर्वरित प्रदेशात ॲनी बेझंट यांची होम रूल लीग कार्यरत होती. होम रूलच्या प्रचारासाठी टिळकांनी महाराष्ट्रात दौरा केला, तसेच भाषणातून जनजागृती केली. ही चळवळ सरकारची डोकेदुखी बनली म्हणून भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी 20 ऑगस्ट 1917 रोजी मॉन्टेग्यू घोषणा केली व हे आंदोलन थंडावले. ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीतून माघार घेतली. थोडक्यात ऑगस्ट घोषणेने भारतीयांचे लक्ष वेधून घेतले. होम रूल चळवळीचे फलित. होम रूल आंदोलनापासून स्वातंत्र्य चळवळ जनआंदोलनाच्या दिशेने वाटचाल करू लागली. लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली. पुढील स्वातंत्र्य चळवळीचा पाया भक्कम झाला. हिंदी जनतेतील राजकीय जागृतीची दखल सरकारने घेतली. सरकारला आपल्या धोरणात बदल करावा लागला. याचेच उदाहरण म्हणजे 1917ची मॉन्टेग्यू घोषणा होय. मॉन्टेग्यू घोषणेमुळे होम रूल चळवळीचे गती मंदावली असली तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील होम रूल चळवळीचे महत्त्व नाकारता येत नाही. धन्यवाद.